दिलीप गोलंदाजीसाठी दिलीप आलाय, सज्ज झालाय. समोर बॅट्समन, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली दिलीपने. चकावला गेलाय बॅट्समन. सेट बॅट्समन अमोल मैदानाच्या आत आहे. 5 चेंडू 5 धावा लागतात. चला बॉल पकडा, फिल्डर बॉल मध्ये पाठवा. चला पोरांनो बॉल मध्ये पाठवा रे. ए चेंडू मध्ये पाठव रे. गायब जर केला ना संध्याकाळी तुमचा पगारच कापून घेतो. दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट केले. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते. जर या दिलीपने जर ही मॅच जिंकून दिली ना तर निश्चित त्याच्या नावाने त्याच्या टाळ्या वाजतील या गिरणाऱ्या गावांमध्ये. 3 बॉल 5 धावा लागतात. यावेळेस क्लीन बॉल झाला. क्लीन बॉल. अरे बाप, काय मॅच ओढली या छोट्याशा बॉलरने. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करत होता. बॉल सेट बॅट्समन होता. त्या बॅट्समॅन लगातार 3 चेंडू डॉट केला आणि 4था चेंडूवर क्लीन बॉल केला. काय सुंदर कमबॅक केला. एक मोठा फटका, एक मोठा फटका मॅचला परत. अतिशय काट्याची टक्कर बघायला भेटते. अतिशय थरारक मुकाबला. ज्यावेळेस षटकची सुरुवात होत होते अमोल स्ट्राईकला होता. सगळ्यांना असं वाटलं होतं की अमोल षटका मारून मॅच फिनिश करेल. दिलीपनी अतिशय सुंदर असे चेंडू टाकले. 2 चेंडू 5 धावा. या चेंडूला सुद्धा कव्हरच्या दिशेने आला. मिसफील्ड झाले. या वेळेस धाव बाद होण्याची संधी होती. यावेळेस सागर आहे. सागर स्ट्राईकला. 1 चेंडू 4 धावा. सुपर ओव्हर. पहिला सुपर ओव्हर झालेला. गिरणारा ग्रुप चषकचा दुसरा दिवस होता. त्या दिवशी सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली आणि माथुरी संघ विजयी झाला. सागर स्ट्राईकला. दिलीप गोलंदाज अतिशय सुंदर अशी बॉलिंग केली. यावेळेस अतिशय सुंदर अशी कामगिरी केली दिलीपने. बॉलरला मॅन ऑफ द मॅच घोषित केला आमचे. कारण का ही मॅच कोणाच्या दमावर नाही तर स्वतःच्या दमावर विजयी घोषित केलाय. त्या बॉलरला उचलून आणायचं, कांद्यावर उचलून आणायचं. अतिशय सुंदर अशी कामगिरी केली. लाईन अप करून यायचं. अमोलनी अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करून टीमला मुसीबतून बाहेर काढलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांचा इस्पिकचा एक्का त्यांनी काढला. तो म्हणजे दिलीप काढला आणि दिलीपने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. मॅन ऑफ द चला दिलीप कुठे असेल त्यांनी कॅमेऱ्याच्या पुढे जायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा. दिलीपला इकडे. दिलीपला 2 प्रश्न विचारायचे. इकडे दिलीप. चाल दिलीप घे. असे मुवमेंट भरपूर वेळेस येतात.
दिलीप 6 चेंडू मध्ये 5 धावा लागत होता. त्यावेळेस तुम्ही गोलंदाजी कप्तानी तुमच्या आता खांद्यावर जिम्मेदारी दिली. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटत होतं, कशी आता ही ओव्हर फेस करायची? मला तसं तर चांगलंच वाटलं होतं काय ओव्हर दिल्याबद्दल मी डिफेंड करू शकतो त्याबद्दल. चला, त्याला खात्री होती का मी अतिशय धडाक्याचा बल्लेबाज समोर होता अमोल, तरी तुला असं वाटलं तो डिफेंड करू शकतो? हो. चला, त्याला कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर आणि हेच कॉन्फिडन्स मॅन ऑफ द मॅच घडला होतो. अतिशय सुंदर अशी बॉलिंग केली आणि त्याच्या बॉलिंगच्या दमावर 5 रन त्याने डिपेंड केले.